नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये रमा आणि अक्षय आता सीमाला बघत असतात. सीमा दोघांना कुठेही सापडत नसते आणि प्रत्येकाला जाणाऱ्या येणाऱ्याला आता अक्षय विचारत असतो, पण कोणीही सीमा मला दिसली असे अक्षयला सांगत नसते. खूप शोध घेतल्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा, आता मला कंटाळा आलाय, आपण आईला कसं शोधणार आणि आई आपल्याला कुठे सापडणार, मला तर आता काहीच कळू राहिलेलं नाहीये. आणि अक्षय म्हणतो की कुठे गेली असेल, तर रमा म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आई नक्की सापडेल. अक्षय म्हणतो काय टेन्शन घेऊ नका, ती माझी आई आहे. आणि तेवढ्यात रमाला अचानक तो टेम्पो समोर दिसतो. म्हणजे रमाला तिच्या डोळ्यासमोर आता तो टेम्पो आठवतो, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर सीमाला शोधायला आलो होतो त्याच वेळेस आता डेकोरेशनचा तो टेम्पो घरी आला होता. आणि तो टेम्पो आपण सीमा आईला शोधत असताना कसा तेथून गेला हे रमाला आठवते. अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो, कसला विचार करतेस. रमा म्हणते की टेम्पो. अक्षय म्हणतो कसला टेम्पो, तर रमा म्हणते की तुमच्या एंगेजमेंटच्या डेकोरेशनला जो टेम्पो आला होता ना, तो टेम्पो. आणि 1 मिनटं, रमा म्हणते की ज्या वेळेस आईजी आणि मी आईला शोधायला त्या आडगळीच्या रूममध्ये गेले होते ना, त्याच वेळेस तिथे असलेल्या पाठीमागच्या दरवाजातून आई बाहेर पडल्या. रमा म्हणते की त्यावेळेस बाहेर मी टेम्पो तो बघितला होता आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना शोधायला बाहेर आले, तोच टेम्पो मला जाताना दिसला आणि मला नक्की खात्री आहे की आई त्याच टेम्पोमध्ये बसल्या असतील. रमा म्हणते की हे बघा, आपलं आता सगळं शोधून झालंय आणि विचारूनही झालंय त्या कुठेच नाहीये, तेव्हा मला वाटतंय की त्या नक्कीच त्या टेम्पोमध्ये गेल्या असतील. आणि इकडे आता सीमाची आठवण येत अक्षय म्हणतो की असं कसं होईल, आणि जर ती बाहेर पडली तर तिला त्रास होतो आणि तिची लहान मुलांसारखी अवस्था होती. रमा म्हणते की हे बघा, तुम्ही एवढा विचार करण्यापेक्षा आणि टेन्शन घेण्यापेक्षा डायरेक्ट त्या केटरिंगवाल्या टेम्पोला संपर्क करा आणि त्यांच्याकडून ड्रायव्हरचा आणि टेम्पोचा नंबर घेतला तर आपल्याला शोधणं सोपं जाईल. रमा म्हणते की हे बघा, अजून जास्त वेळ झालेला नाहीये, तो टेम्पो इथेच कुठेतरी आसपास असेल, तुम्ही लवकर फोन करा, तोपर्यंत मी रिक्षाची अरेंजमेंट करते. आणि पटकन अक्षय आता त्या टेम्पोच्या संस्थेला फोन करतो आणि म्हणतो की दादा, हे बघा, मी अक्षय देवधर बोलतो, तुम्ही आमच्या घरी जो केटरिंगसाठी टेम्पो पाठवला होता तो आता कुठे गेला तुम्ही सांगू शकाल का, आणि त्याचा नंबर, ड्रायव्हरचा नंबर. आणि लगेच ते म्हणतात हो. आणि लगेच आता अक्षयला तो टेम्पो ज्ञानेश्वर चौकात असल्याचे समजते. पटकन रमाने आता ॲटो रिक्षा बोलावलेली असते. अक्षय आता त्यांना म्हणतो की तुम्ही त्या टेम्पो ड्रायव्हरचा नंबर पाठवा आणि गाडीचाही नंबर पाठवा. आणि इकडे आता ती गाडी आता रस्त्याने हायवेवरून जात असते. तेवढ्या तिकडे आता बेशुद्ध पडलेल्या सीमाला पुन्हा आता ती शुद्धीवर येते. तर त्याच वेळेस त्या चौकामध्ये ती गाडी आलेली असते आणि सिग्नल लागलेला असतो, त्यामुळे ती गाडी तिथे थांबते. आणि इकडे आता ती सिग्नलपाशी गाडी थांबता क्षणी पाठीमागून ॲटो रिक्षातून अक्षय आणि रमा तिथे येतात. आणि त्याच वेळेस आता त्या माणसांनी त्या गाडीचा नंबर आणि ड्रायव्हरचा सुद्धा नंबर पाठवलेला असतो. आणि अक्षय आता मोबाईल बघतो आणि त्या गाडीचा नंबर रमासमोर वाचून दाखवतो. तेवढ्यात इकडे आता सीमा शुद्धीवर आलेली असते आणि सीमा विचार करते की रमा तू कुठे आहेस आणि मी इकडे कुठे आली. आता सीमा गांगरून जाते आणि सिग्नल पडला असल्यामुळे पटकन रमा ॲटो रिक्षातून खाली उतरते आणि पायी आता पुढे जात ती त्या नंबरची गाडी शोधू लागते. आणि इकडे गाडीमध्ये बंद असलेली सीमा म्हणते की रमा, अगं मला भीती वाटते आणि मला घरी जायचंय. आणि त्याच वेळेस आता डोक्याला हात लावत मोठ्याने ओरडत आता सीमा म्हणते की रमा, कुठेच तू, मला घरी जायचंय. आणि तेवढ्यात रमा आता ती गाडी शोधत असताना त्या गाडीची नंबर प्लेट रमाला दिसते आणि त्यावरती अक्षय जो बोलला होता तोच नंबर असतो. आणि तो त्या गाडीचा नंबर बघून आता रमा टचकते आणि पटकन आता रमा त्या गाडीचा नंबर वाचते. इकडे अक्षय आता पाठीमागे असतो आणि अक्षयला आता काहीच कळत नसतं. अक्षय फोनवरती चौकशी करत असतो. आणि एवढ्यात आता रमा अक्षयला हाक मारत म्हणते की अहो, टेम्पो सापडला. आणि अक्षय आता रमाकडे बघतो, पण त्याच वेळी सिग्नल पडतो आणि ती गाडी पुन्हा आता पुढे जाऊ लागते. तर रमा त्या गाडीमागे पळू लागते आणि अक्षय पुन्हा ॲटो रिक्षात बसून त्या ॲटो रिक्षाला पुढे घेऊन जाऊ लागतो. इकडे आता आई आजीने घरामध्ये देव पाण्यात ठेवलेले असतात आणि देवावरती आता आई आजी पाणी सोडत असते आणि अर्थातसुद्धा आता आई आजी समोर तिथे देवाची पूजा करत असते.
आणि इकडे आता आई आजी आणि अर्थात दोघीही देवाला पाण्यात घालून बसलेले असताना इरावती तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय आई तुझं, आणि हे काय करतेस तू. तेव्हा आता आई आजी म्हणते की त्या रामाचा आपल्या घराशी काही संबंध नाही, तरीसुद्धा ती गेली ना सीमाला शोधायला, आणि ही मालविका आणि तू बसली इथे. इरावती म्हणते की हे बघ, तुला जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल, असे कोड्यात बोलू नको. आई आजी इरावती समोर उठून येते आणि म्हणते की हे बघ, नुसती अंगठी घातल्याने ना बायको होत नसते. आई आजी म्हणते की त्यासाठी मनापासून प्रेम असावं लागतं. इरावती म्हणते की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं का आई, मालविकाचं अक्षयवरती प्रेम नाहीये म्हणून. आणि इरावती म्हणते की अच्छा, म्हणजे रमाचं प्रेम आहे म्हणून रमा शोधायला घराबाहेर गेली का. आई आजी म्हणते की अगं, तुला प्रेम, नाती, घर काय कळणार सगळं. आई आजी म्हणते की कारण ते तुझ्या नशिबातच नाहीये. इरावती म्हणते की नशिबात जरी नसलं ना तरीसुद्धा माझी आणि त्या रमाची कंपॅरिझन तू करू नकोस. आणि आई आजी हसतच म्हणते की बरोबर आहे इरावती, रामाच्या आणि तुझी कंपॅरिझन होऊ शकत नाही, आणि रामाच्या नखाची सुद्धा सर तुला नाहीये. इरावती म्हणते की असं का. आणि लगेच इरावती म्हणते की काय आहे तुझ्या रामामध्ये. देवाला हात जोडत आता आई आजी म्हणते की सीमाला शोधण्यासाठी रामा ही तिच्या जीवाचं रान करेल आणि करू शकते, असे म्हणत आता आई आजी देवाच्या पाया पडते. आणि इकडे आता वाऱ्याच्या वेगाने रामा रस्त्याने त्या गाडीच्या पाठीमागे पळत असते, आणि तेवढ्यात रामाचा पळत असताना पाय फिसकटतो, आणि रमा आता त्या गाडीकडे बघत मोठ्याने ओरडते आई. आणि तेवढ्यात आता रमाचा पाय सटकलेला असतो, आणि अक्षय पाठीमागून ॲटो रिक्षा घेऊन तिथे येतो, आणि रमा शेजारी येऊन रिक्षा थांबवतो. पटकन अक्षय रिक्षातून उतरून आता रमाला धरतो. तेव्हा रमा म्हणते की ते बघा, ती गाडी पुढे चालली, तुम्ही जा. तर अक्षय म्हणतो नाही नाही रमा, तुला सोडून नाही जाऊ शकत, आणि बस रिक्षात. अक्षय आता रमाला रिक्षात बसवतो, आणि दोघेही आता रिक्षातून पाठलाग करत पुढे जाऊ लागतात. आणि त्यानंतर आता आई आजी इकडे इरावतीला म्हणते की अक्षय जरी हरत असला तरी रामा त्याला कधी हरू देणारच नाही, कारण बायको ही नवऱ्याला कधी हरू देतच नसते. आपल्या नवऱ्यासाठी रमा ही कायम पुढे असेल. आपल्या नवऱ्यासाठी रमा कायम लढत आली आणि यापुढे सुद्धा लढेन, असे आई आजी आता इरावतीला बोलते. आणि लगेच आता आई आजी म्हणते की माझ्या अक्षयसाठी रमाच योग्य आहे का तुझी मालविकाला सर. आणि त्यानंतर इरावतीला राग येतो. इरावती म्हणते की तुझी ही वायफट बडबड आणि तुझं तोंड बंद कर. आई आजी म्हणते की माझं जरी तोंड बंद केलं तरी सत्याचं तोंड तू बंद करणार आहेस का. आणि रमा आणि अक्षय हेच सत्य असल्याचे आई आजी आता इरावतीला बोलते. आणि त्यानंतर आता एका ठिकाणी ती गाडी येऊन पुन्हा आता ती गाडी बंद पडते. तर त्याच वेळेस अक्षय पुन्हा ॲटो रिक्षातून उतरतो आणि त्या गाडीच्या पाठीमागे पळू लागतो. पण त्याच वेळेस ती गाडी पुन्हा चालू झालेली असते आणि ती गाडी पुढे जाऊ लागते. तर अक्षय वाऱ्याच्या वेगाने पळत आता त्या गाडीचा पुन्हा पाठलाग करू लागतो. आणि पाठीमागून आता रामासुद्धा ॲटो रिक्षातून येत असते. आणि अक्षय आता पळून पळून दमलेला असतो आणि एका ठिकाणी थांबतो. गाडी निघून जाते. तर पाठीमागून रमा ॲटो रिक्षातून तिथे येते आणि अक्षय पुन्हा ॲटो रिक्षात बसतो आणि पुन्हा दोघेही आता त्या गाडीचा पाठलाग करू लागतात. आणि त्यानंतर आता पटकन त्या ॲटो रिक्षातून रमा अक्षय त्या गाडीचा पाठलाग करून आता त्यांच्या ॲटो रिक्षा त्या गाडीला आडवी लावतात. लगेच तो ड्रायव्हर खाली उतरतो आणि अक्षयकडे बघत म्हणतो, ए काय प्रॉब्लेम आहे, रिक्षा का अशी आडवी लावली. तेव्हा अक्षय म्हणतो की सगळं सांगतो मी. तर रमा म्हणते की तुमच्या गाडीमध्ये एखादी बाई आहे का. तर ड्रायव्हर म्हणतो बाई. आणि तो ड्रायव्हर म्हणतो की माझ्या गाडीमध्ये कशाला बाई असेल, आम्ही डेकोरेशनचं सामान वाहून नेतो आणि बाकीचं कशाला आम्ही माणसे नेत नाही. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तुम्ही पाठीमागच्या गाडीचा दरवाजा उघडा. आणि रामा म्हणते की तुम्ही प्लीज आता डेकोरेशनचे सामान घेऊन आमच्या घरी आला होतात ना, त्यावेळेस आमची आई कदाचित या गाडीत बसली. आणि पटकन आता अक्षय पाठीमागे जातो. तर तो आता माणूस दरवाजा उघडतो आणि आतमध्ये बघतो तर काय, दरवाजातून आता सीमा आतमध्ये नसते. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो. आणि ज्या वेळेस ती गाडी आता पहिल्या सिग्नलवर येऊन थांबलेली असते त्याच वेळेस सीमा शुद्धीवर आलेली असते. आणि त्यावेळेस सीमा रमा रमा तू कुठेस, मला वाचव असे म्हणत आता दरवाजाकडे तिने त्यावेळेस बघितलेलं असतं. आणि रमा त्यावेळेस आता तिथे पायी पायी जात आता त्या गाडीचा शोध घेत असते. आणि त्याच वेळेस आता सीमा गाडी थांबलेली असताना दरवाजा उघडून डोक्यावर पदर घेऊन आता त्या गाडीतून तिथून उतरलेली असते आणि पटकन तिथूनच पाठीमागे निघून गेलेली असते. आणि त्यानंतर अक्षय आता रमाकडे येतो. रमा म्हणते काय झालं.
तर अक्षय म्हणतो नाही. तो ड्रायव्हर म्हणतो मी मागाशी सांगितलं होतं ना गाडीमध्ये कुणी नाही म्हणून. आणि तो ड्रायव्हर आता भडकतो. तो म्हणतो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? उगाच डोक्यात जाऊ नका. ते ऐकताच आता तो माणूस तो ड्रायव्हर दम देत असल्याचे बघून रमा आणि अक्षय त्या ड्रायव्हरकडे बघतात, कारण तो हिरावतीचा माणूस असतो. आणि रमा आता त्या ड्रायव्हरला म्हणते की ओ नीट बोलतायत ना ते तुमच्यासोबत, आणि तुम्ही असे का वाकड्यात शिरताय? आईंना शोधतोय आम्ही. रमा म्हणते की आम्ही टेन्शनमध्ये आहोत म्हणून तुम्हाला विचारतोय. आणि त्यानंतर आता हात जोडतच अक्षय म्हणतो जाऊ दे ना रे बाबा आता. तर तो ड्रायव्हर म्हणतो तू माझी गाडी अडवायची हिंमत कशी केली? आणि तो ड्रायव्हर म्हणतो परत जर गाडीच्या आडवा आला ना तर उडून टाकील, चल निघ. आता रमा आणि अक्षयला राग येतो. आणि त्यानंतर तो ड्रायव्हर म्हणतो की म्हातारीला सांभाळायची ऐपत नसेल म्हणून सोडून दिला असेल कुठंतरी आणि गाडीत बघायची आता नाटकं करतात. आता त्या ड्रायव्हर त्या माणसाला म्हणतो की चल रे, आणि तो गाडीत बसू लागताच आता रमा त्याचा हात धरते आणि म्हणते काय म्हणालास? तुझी हिंमत कशी झाली यांना बोलायची? अक्षय म्हणतो रमा चल जाऊ दे. रमा म्हणते की आम्ही तुमच्याबरोबर नीट बोलत होतो ना, आमची आई हरवली, आम्ही तिला शोधतोय. रमा म्हणते की नीट मदत मागत होतो आम्ही तुमच्याकडे, तेव्हा नीट बोलायचं ना, आणि माज दाखवायचा नाही बरं का. असे रमा म्हणते नीट बोलायचं. तुमचा टेम्पो आमच्या घराच्या बाहेर पडला आणि आम्हाला असं वाटलं की याच टेम्पोमध्ये आमच्या आई बसल्या असतील आणि त्यांना एवढं समजत नाही, कळत नाही. आम्हाला वाटलं त्या कुठेतरी हरवतील म्हणून आम्ही तुमची गाडी शोधायला आलो. रमा म्हणते की हे तुमच्याशी काहीतरी बोलताय तर त्याचं नीट उत्तर द्यायचं, वाकड्यात कशाला शिरायचं. आणि रमा आता त्या ड्रायव्हरला म्हणते की तुम्ही या माणसाला ओळखता का? हा माणूस कसा आहे आणि त्याने या घरातल्या माणसांसाठी काय केलंय तुम्हाला माहिती आहे का? आणि रमा चुटकी वाजवत त्या ड्रायव्हरला म्हणते की परत जर तुम्ही असं बोललात ना तुमचं सगळं बंद करून टाकीन आणि तुम्हाला पोलिसात देईल बरं का. आणि त्यानंतर आता तो ड्रायव्हर म्हणतो आता जाऊ द्या ना, द्या सोडून, आता का पाया पडू त्यांच्या? रमा म्हणते बोलताना विचार नाही केला का? पडा मग त्यांच्या पाया. अक्षय म्हणतो जाऊ दे ना रमा. आणि त्यानंतर तो ड्रायव्हर गाडीमध्ये बसतो. अक्षय म्हणतो की रमा जाऊ दे. रमा आता भडकलेली असते. रमा म्हणते का जाऊ दे? हा ड्रायव्हर असा बोलतो तुमच्याशी आणि मी त्यांना जाऊन देईन का? तुमच्याशी जर असं कोणी वाकड्यात बोललं तर मी त्यांना अजिबात सोडणार नाही. अक्षय आता रमाचं ते प्रेम बघून फक्त रमाकडे बघतच असतो. आणि त्यानंतर आता रमाकडे फक्त अक्षय बघतच राहतो. रमाचा हात धरून आता अक्षय आणि रमा दोघेही तेथून निघून आता एका गार्डनमध्ये येतात. अक्षय आता रमाला समजावू लागतो. तर आता रमा अक्षयला म्हणते की का नव्हतं बोलायचं त्यांना? मी ते कसे बोलत होते तुम्हाला बघितलं ना. रमा म्हणते की तुम्हाला नाही माहीत आहात तुम्ही माझ्यासाठी काय आहात ते. आणि तेवढ्यात आता तिथे लोक आरडाओरड करतात आणि म्हणतात की पळा रे पळा, एका बाईचा ॲक्सिडेंट झाला. ते ऐकताच रमा अक्षयला मोठा धक्का बसतो. आणि पटकन आता रमा आणि अक्षय त्या माणसाला म्हणतात कोणती बाई? काय झालं? कोणता ॲक्सिडेंट? तो माणूस म्हणतो की एक बाई डोक्यावर परिणाम झाला होता आणि ती रस्त्याला एका गाडीखाली आली आणि मेली. ती ऐकताच रमा अक्षयला मोठा धक्का बसतो. आणि ते ऐकताच आता अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते. अक्षयचे पाय लटपटू लागतात आणि तिथेच बाकावर बसत रडतच अक्षय म्हणतो नाही नाही, ती माझी आई असू शकत नाही. तेव्हा आता रमा म्हणते की अहो चला आपण बघूयात. तर अक्षय म्हणतो नाही नाही मी नाही येऊ शकत. अक्षय म्हणतो की मी बघूही शकत नाही आणि ही गोष्ट मी फेसही करू शकत नाही. रमा अक्षयला समजावत लागते आणि रमा म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही? आणि रमा म्हणते की त्या आपल्या आई नसतील, आपण एकदा जाऊन बघूयात. तर अक्षय जायला आता नकार देतो. अक्षय म्हणतो की माझं जायलाही आणि बघायलाही धाडसच होणार नाहीये, तेव्हा मी बघायला येतच नाही. रमा म्हणते की हे बघा तुम्ही असं खचून जाऊ नका, आपण कुणाचं वाईट केलं नाहीये ना, तेव्हा असं काहीच नाही होणार. तेव्हा देव सुद्धा आपल्यासोबत वाईट करणार नाही असे रमा अक्षयला समजावते. आणि इकडे आता रमा अक्षयचा हात धरून ते ॲक्सिडेंट झाल्याच्या ठिकाणी घेऊन येते. अक्षय खूप घाबरलेला असतो. त्या लोकांची ती गर्दी बघून अक्षय बाजूलाच उभा राहतो आणि म्हणतो की रमा नाही नाही मी हे बघूच शकत नाही. तेव्हा रमा म्हणते की अहो ऐका तुम्ही इथेच थांबा, मी बघून येते. आणि रमा आता अक्षयला त्या जागेवर तिथे शेजारी बसवते. रमा म्हणते हे बघा मला विश्वास आहे ते आपल्या आई नसणार आहेत. आणि त्याच वेळेस आता रमा डोळे झाकते आणि त्या माणसाकडे जाऊ लागते. तर अक्षय त्या ठिकाणी बसलेला असतो आणि आई आपल्यावरती किती प्रेम करत होती हे जुन्या आठवणी अक्षयच्या डोळ्यासमोर येऊन अक्षयला ते आठवू लागतं. आणि त्यानंतर आता
कपाळाचा घाम पुसत घाबरतच रमा पुढे जाऊ लागते, तर पाठीमागे बसलेल्या ठिकाणी अक्षय रडत असतो. आणि त्याच वेळेस आता रमा त्या लोकांना बाजूला करून समोर जी बाई पडलेली असते तिच्या समोर येते आणि समोरचा तो भयानक दृश्याचा नजारा बघून रमाला बसलेला असतो तो तिसरा मोठा धक्का. पाठीमागे अक्षय रडत असतो आणि रमा पटकन आता अक्षयकडे बघते आणि अक्षयची ती अवस्था आणि समोर ती पडलेली बाई हे बघून रमाच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन. आणि ती बाई बघता क्षणी पुन्हा रमा अक्षयकडे बघते, तर अक्षयच्या हातात सीमाची ती बाहुली असते आणि पटकन रमा आता ती बाईला बघून अक्षयकडे येऊ लागते आणि अक्षय रमाकडे रडतच बघत त्याचा चष्मा घालतो. आणि लगेच रमा आता अक्षय समोर येत म्हणते की आई नाही येत त्या. ते ऐकताच आता अक्षयच्या जीवात जीव येतो आणि रमाकडे बघतो, तर रमा म्हणते मी तुम्हाला म्हणाले होते ना त्या आपल्या आई नसणार आहे, देवसुद्धा आपल्या पाठीशी आहे. आणि रमा म्हणते मी तुम्हाला म्हणाले होते ना ते त्यांना काहीच होणार नाही, त्या ज्या कुठे असतील त्या अगदी सेफ आहेत. आणि लगेच आता रमा म्हणते चला आता आणि शांत व्हा. पटकन आता रडत असलेला अक्षय हा रमाला मिठी मारतो. पहिल्यांदा अक्षयला सत्याचा उलगडा झालेला असतो आणि रमाचे प्रेम, खरे प्रेम आता अक्षयला समजलेले असते. आणि रमाच्या मिठीत आता अक्षय म्हणतो की ज्या वेळेस मी इथे बसलो होतो मागच्या 5 मिनिटापूर्वी माझ्या आईने मला कसं लहानाचं मोठं केलं, माझ्या आईने माझा कसा सांभाळ केला, माझ्या आईने मला कसं सगळं शिकवलं, प्रत्येक संकटात माझी आई कशी माझ्या बाजूने उभा राहिली हे सगळं मला आठवत होतं. आणि अक्षय म्हणतो की माझ्या आईने मला माणूस म्हणून कसं घडवलं, जर माझी आई नसती तर मी जगूच शकत नाही, असे रडतच अक्षय आता रमाच्या मिठीत रमाला सांगत असतो. आणि लगेच आता रमा ही बाजूला होती, तर डोळ्यावरचा चष्मा काढून डोळे पुसत आता अक्षय म्हणतो की सॉरी. तर रमा म्हणते इट्स ओके. आणि लगेच आता रमा म्हणते की चला आपल्याला आईंना शोधायचंय, त्यांच्याशिवाय आपण घरी नाही जाऊ शकत. आणि अक्षय आता रमाला म्हणतो की आता कुठे शोधायचं, आई इथे देखील नाहीये, कुठेच नाहीये, मग माझी आई असेल तरी कुठे. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की चला आपल्याला आईला शोधायचंय आणि आई सापडल्याशिवाय आपल्याला घरी जायचं नाहीये. आणि रमा आता अक्षयचा हात धरून पुन्हा रस्त्याने पायी पायी चालू लागते. आणि त्याच वेळेस एक आता त्या भाजींच्या म्हणजे जिथे गाड्या लावलेल्या असतात नाश्ता करण्याच्या तिथे आता रमा अक्षयला घेऊन येते. आणि चालत असताना आता रमा विचार करते की यांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही, तेव्हा अगोदर यांना खायला घालावं लागेल. आणि त्यानंतर आता इकडे रमा अक्षयला म्हणते की आईने काहीही खाल्लेलं नाही, जेवणाचं ताटसुद्धा तसंच होतं, तेव्हा नक्कीच आईला भूक लागली असेल आणि आई इथेच कुठेतरी असतील. तेव्हा अक्षय हा रमाकडे बघतो आणि अक्षय रमाला म्हणतो की 7 वर्ष झाली तरी तू आईच्या जेवणाची वेळ अजूनही विसरलेली नाहीये. तेव्हा रमा म्हणते की तुमच्यासुद्धा जेवणाच्या वेळा माझ्या लक्षात आहेत, त्यासुद्धा मी विसरलेले नाहीयेत. तेव्हा ते ऐकून आता अक्षय हा रमाकडे बघतो. रमाचं ते प्रेम आता अक्षय समोर आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता दोघीही तिथे हातगाडीवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. अक्षय रमाला म्हणतो की आई सापडल्याशिवाय मी घरीच येणार नाही. रमा अक्षयला समजावते आणि म्हणते की हे बघा आपली आई सापडतील, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता सीमा तिथेच असलेले एका दुकानातील त्या बाईची बावली घेऊन, लहान मुलीची बावली घेऊन पळू लागते. तर ती बाई ओरडत म्हणते पळाली पळाली, ती बाई बावली घेऊन पळाली. आणि ते ऐकताच रमा आणि अक्षय तिकडे बघतात, तर सीमा तिथून बावली घेऊन पळत असते. आणि अक्षय आता सीमाला हाक मारत म्हणतो की आई. आणि त्याच वेळेस आता रमासुद्धा आता मोठ्याने आई अशी हाक मारते. आणि त्याच वेळेस आता अक्षयच्या हातात शेजारी ठेवलेली ती बावली घेऊन आता सीमा पळत असते. आणि त्याच वेळेस आता रमा आणि अक्षय दोघेही आता आई आई अशी हाक मारून आता सीमा पाठीमागे पळू लागतात. आणि अखेर अक्षय आणि रमाला सीमा सापडलेली असते. आणि त्याच वेळेस आता रमा अक्षय आता सीमाच्या पाठीमागे पळू लागतात. आणि अखेर रम्यामुळे आता अक्षयला त्याची आई पुन्हा मिळालेली असते. आणि रमाचं ते प्रेम आणि रमाचं ते घरच्या माणसांविषयीचं ते प्रेम बघून आता अक्षयसुद्धा तोंडात बोट घालतो. आणि त्यानंतर आता खरोखर रमा हीच आपल्यासाठी योग्य आहे आणि रमाचंच आपल्यावरती प्रेम आहे हे सत्य अक्षय समोर आलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता सीमाकडे धाव घेत रमा आणि अक्षय अखेर सीमाला शोधण्यात सक्सेस झालेले असतात. आणि सीमा ही रमा अक्षयला मिळून आता अक्षय हा पुन्हा रमाचा कसा होतो
मनातील सगळे गैरसमज दूर करून आता इरावतीचे कट कारस्थान आणि इरावतीचा डाव आता रमा ही अक्षयसमोर कशी आणते आणि आत्तापर्यंत आपल्याला वेगळे करण्यामागे दुसरा तिसरा कुणाचा नसून तो इरावतीचा हात होता हे सत्य रमा आता अक्षयसमोर आणून आता अक्षय आणि रमा पुन्हा कसे एकत्र येतात आणि रमा हीच मुकादमांची खरी सून आणि आपली खरी बायको असल्याची अक्षयला सत्याची जाणीव होऊन कसे समजते आणि त्यानंतर पुन्हा रमा अक्षयचे त्रिकोणी कुटुंब सगळा गैरसमज दूर होऊन आता पुन्हा कसे एकत्र येतात आणि रमा अक्षयच्या प्रेमाचा मुरंबा पुन्हा एकदा मुरून 7 वर्षानंतर रमा अक्षय पुन्हा एकत्र होत इरावतीला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवून मुकादमाचे घर पुन्हा कसे नव्याने एकत्र येते आणि पुन्हा मुकादमांची सगळी माणसे एकत्र आणून रमा ही पुन्हा मुकादमांची खरी सून कशी होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.